हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात सर्वजण। तर आज आपण बनवणार आहे पात्राची भाजी। तर चला आपण रेसिपी बघूयात। ही बघा, ही अशी पात्राची भाजी असते। ते मी भाजी घेतलेली आहे आणि ही भाजी आपण आता स्वच्छ धुवून घेऊयात। माती वगैरे लागलेली असते त्यामुळे स्वच्छ भाजी आपण धुवून घेऊयात। आणि धुवून झाल्यानंतर ही अशा प्रकारे पाणी निवडून घ्यायची आहेत ह्या भाजीची। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व भाजी निवडून घेते। ही भाजी सर्व आता निवडून झालेली आहे आपली। आता ही भाजी आपण कट करून घेऊयात। अशा प्रकारे सर्व भाजी आपण कट करून घ्यायची आहे। आणि कट करून झाल्यानंतर आपण आता या भाजीला फोडणी देऊयात। कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे। तेल कडक झाल्यानंतर जिरे टाकलेले आहेत। जिरे छान तडतडून घ्यायचे आपल्याला। त्यानंतर 2 मोठे कांदे बारीक चिरून टाकलेले आहेत। कांद्यामुळे ही भाजी छान लागते त्यामुळे इथे आपण कांदा जास्त वापरला आहे। कांदा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, लालसर। इथे तुम्ही बघू शकता कांदा आपला छान असा परतून झालेला आहे। कांदा परतल्यानंतर त्यामध्ये इथे मी लसणाची पेस्ट टाकलेली आहे। लसूण पण थोडासा आपल्याला जास्त वापरायचा आहे, रेग्युलर आपण भाजीला वापरतो त्यापेक्षा। लसूण पण छान तेलामध्ये आपण परतून घ्यायचा आहे। इथे मी 1 तास भिजवलेली मटकीची डाळ घेतलेली आहे, ती पण आपण तेलामध्ये परतून घेऊयात। डाळ छान अशी डाळ आपण तेलामध्ये परतून घेऊया, बघू शकता तुम्ही। आणि डाळ पण आपली छान तेलामध्ये आता परतून झालेली आहे। त्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे इथे मी भाजीला, ते परतून घेऊया आपण हळद। आणि ही भाजी खायला खूप छान लागते आणि ही भाजी आयुर्वेदिक आहे। तुम्ही पण नक्की, तुम्हाला जर शेतामध्ये सापडली वगैरे तर तुम्ही बनवून बघा। त्यानंतर इथे मी काळं तिखट टाकलेलं आहे, घरी बनवलेलं। या भाजीला काय आपण जास्त मसाले वगैरे टाकणार नाही, ही भाजी सिंपलच छान लागते। काळं तिखट छान असं परतून घेऊयात तेलामध्ये, बघू शकता तुम्ही। असं छान असं आपण तिखट परतून घेतलेलं आहे। तिखट परतून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकूयात आपण, जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं। त्यानंतर आपण चिरलेली भाजी टाकून घेऊयात। ही भाजी छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे आपल्याला। सर्व भाजी अशी परतून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी भाजी परतून घेत आहे। इथे बघू शकता सर्व भाजी परतून झालेली आहे। भाजी परतून झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। 2 ते 3 चमचे मी इथे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, ते पण आपण छान असं परतून घेऊयात, बघू शकता तुम्ही। आणि परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 अर्धा कप पाणी टाकायचं आहे भाजी शिजायला आणि आपण टाकलेली डाळ पण शिजण्यासाठी। 5 ते 10 मिनिटं आपण ही भाजी कमी गॅसवर वाफवून घ्यायची आहे, ताट झाकून। तुम्ही बघू शकता आपली भाजी छान अशी शिजलेली आहे। एकदा भाजी छान अशी परतून घेऊया, सर्व मसाले वगैरे मिक्स होतील। त्यानंतर आपली भाजी तयार झालेली आहे, बघू शकता किती छान भाजी तयार झालेली आहे। तुम्ही ही नक्की रेसिपी बघा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला। थँक्यू।